तुम्हाला माहित आहे का, पंचकर्मांपैकी एक कर्म असं आहे की जे नित्यनियमाने तुम्ही घरी करू शकता, कुठलंही वैद्यकीय सहाय्य न घेता. ऐकलंय का कधी? नाही? तर चला, मी वैद्य कौस्तुभ भाटे आज तुम्हाला त्या कर्माबद्दल, म्हणजे पंचकर्मामधलं जे एक कर्म आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतो. त्या कर्माचं नाव आहे नस्य. नस्य म्हणजे काय? नाकाद्वारे कुठल्या औषधं प्रविष्ट करणे, या क्रियेला नस्य असं म्हटलेलं आहे. पण नस्यासाठी मग काय केलं जातं, काय वापरलं जातं? मोस्टली त्याच्यासाठी तेल, तूप, गाईचं दूध आणि कधी-कधी वनस्पतींचा स्वरस, म्हणजे वनस्पतींना पिळून त्याचा रस जो काढला जातो, तो एक ठराविक मात्रेमध्ये शरीरात प्रविष्ट केला जातो. पण नस्यासाठी जे औषध आहे ते नाकाद्वारे प्रविष्ट करण्याचं एवढं काय महत्त्व आहे आणि त्याचं पंचकर्मामध्ये एवढं काय महत्त्व आहे, असं तुम्ही मला विचाराल. त्याचं कारण असं, की नासा ही शिरसोद्वार असं आयुर्वेदामध्ये एक वाक्य सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे काय? तर नाक हे मेंदूपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे आयुर्वेदामध्ये सांगून ठेवला आहे. आणि आपल्याला तर माहीतच आहे, मेंदू म्हणजे मस्तिष्क किंवा इंग्लिशमध्ये त्याला ब्रेन असं म्हटलं जातं. ते आपल्या सगळ्या इंद्रियांचं माहेरघर आहे, म्हणजे तो कंट्रोलिंग फॅक्टर आहे. जेव्हा नाकाद्वारे आपण कुठले औषध प्रविष्ट करतो, ते थेट मेंदूपर्यंत पोहोचवलं जातं आणि तिथं पोहोचून जे काही दोष वाढलेले असतील त्यांना शमन करण्याचं किंवा संतुलित करण्याचं काम हे नस्याची द्वारे जे चिकित्सेत औषध वापरलेले आहेत ते फार छानपणे मदत करतात. आणि त्याच्यासाठी म्हणून नस्य हे पंचकर्मांमध्ये एक कर्म त्यांनी सांगितलेलं आहे. नस्यासाठीचे प्रकार किती? डेलीसाठी सांगितलंय, पंचकर्मासाठी सांगितलंय, 2 वेगवेगळे प्रकार आहेत. ते कुठले हे जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा. माहिती आवडली असेल तर आमच्या पेजला फॉलो करा. आमची रील, आमचा व्हिडिओ लाईक करा, सेव्ह करा आणि शेअर करा आणि आमच्याशी जोडलेले राहा. अशाच नवीन-नवीन माहितीसाठी आमच्याशी जोडले राहा. धन्यवाद.